नमस्कार, मिलिंद वाल्मिक सावंत, मुक्काम सावंतवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। या ठिकाणी गोखळी गावामध्ये राजूभाई दीक्षित आणि पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने स्वदेशी मेळा किंवा स्वदेशीचं प्रदर्शन चालू आहे। आणि या प्रदर्शनामध्ये सर्वात आकर्षणाचा मुद्दा किंवा एक वेगळेपण म्हणाय गेलं तर गावरान गाईच्या शेणापासून सारवून तयार केलेली जी टोपी, ते आमचे तळेकर महाराज हे करमाळ्याहून आलेले आहेत। त्यांनी हे नवीन एक प्रोडक्ट किंवा एक नवीन आकर्षक वस्तू बनवलेली आहे आणि त्याला गावरान गाईचं शेणाचा लेप दिलेला आहे। आणि हे या प्रदर्शनामधले खूप सर्वात मोठे आकर्षण आहे। आणि कालपासून फक्त याच गोष्टीची चर्चा चालू आहे। काल प्रदर्शन चालू झालं, फक्त याच गोष्टीची चर्चा चालू आहे। आणि या सर्व टीमला यांनी ही टोपी दिलेली आहे। या टोपीचा अनुभव पण आम्हाला चांगला येतोय। महत्त्वाचं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून दुसरं म्हणजे संध्याकाळी रात्री काल मी घालून पाहिली तर बाहेर संपूर्ण शरीराला थंडी वाजत असताना बी डोकं गरम राहायचं काम या टोपीने केलं। आणि जर आपण उन्हामध्ये घातली तर ऊन न लागता डोकं थंड राहायचं काम करते। म्हणजे आपल्या डोक्याला एक शांत ठेवण्याचं काम किंवा कॉन्सन्ट्रेट ठेवण्याचं काम, शरीरावरचा ताण, डोक्यावरचा ताण कमी करण्याचं काम ही टोपी करत आहे असं मला कालपासून हे जाणवतंय। आणि अशा या प्रदर्शनाला आणि टोपीला भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।